नमस्कार मित्रांनो, देव माणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये पोलीस दार वाजवतात. मोहन दार उघडत झोपेचं नाटक करत असतो. पोलीस फोटो दाखवत म्हणतात, याला कुठं बघितलं का? मोहन फोटो बघतो, तो दुसराच कोणीतरी असतो. तो आता हसत म्हणतो, हा तर माझा फोटो नाही आहे. त्याचा मालक म्हणतो, तुझा फोटो नाहीच आहे, तू महाराष्ट्रातून आला ना म्हणून यांना इकडं आणलं. इन्स्पेक्टर विचारतात, याला कुठं बघितलं का? मोहन म्हणतो, नाही नाही, मी नाही बघितलं. ते निघून जातात. मोहन म्हणतो, गोपाळ, तुला एक सांगायचंच राहिलं. मी डॉक्टर अजित कुमार देव. नाही नाही, खरा तर तो पण नाही, मी आहे देवी सिंग. तो बॅग उघडून बघतो आणि म्हणतो, अरे या तर पैशासोबत दागिने पण आहेत. आता दाराला कुलूप लावतो आणि गंगेवर जातो. नमस्कार करतो. तेवढ्यात एक भिकारीण येते आणि म्हणते, खोटी अंगठी देतोस होय मला? मोहन म्हणतो, मग काय तुला सोन्याची देऊ का? तो तिला ढकलत म्हणतो, होय बाजूला. ती आता शाप देते, तुझं कधी भलं होणार नाही, तुझ्या हाती काहीच राहणार नाही. ती खूप काही बोलत असते आणि मोहन निघून जातो. इकडे फुलाबाईला स्वप्न पडतं. ती मोठ्याने किंचाळते, गोपाळ. आपण म्हणतो, काय झालं बोंबलायला? ती म्हणते, अहो गोपाळबद्दल मला लई वाईट स्वप्न पडलंय. कसा असणार तो? तर तो स्वप्न आठवतं का? त्याचा चेहरा 20 वर्ष झाले त्याला घरातून जाऊन. झोपेचं खोबरं केलं. चल बाहेर जा आणि रंजीला पाठव. फुलाबाई बाहेर जाते आणि म्हणते, रंजे उठ ना. ती उठून म्हणते, झाली का पाठ? ती म्हणते, नाही, त्यांनी बोलवले आत. ती म्हणते, अहो आज तर तुम्ही झोपले होत्या ना आत, मग मला कशाला? ती म्हणते, मालकाने मला बाहेर पाठवलं आणि तुला आत बोलवलं. रंजी म्हणते, बाई गं, चांगली झोपली होती. आता हा माणूस रात्रभर झोपू देणार नाही. इकडे मोहन गावात येतो आणि स्माईल करतो. गावाच्या नावाचा बोर्ड असतो, करोली. फुलाबाई गुरुजींना बोलवते आणि म्हणते, गोपाळची पत्रिका बघायची आहे. गुरुजी पत्रिका बघून म्हणतात, मेलेल्या माणसाची पत्रिका दाखवतो आहे. आता फुलाबाई मोठ्याने टाव फोडते. तेवढ्यात मोहन दारात येतो आणि म्हणतो, गोपाळ, आलो तुझ्या घरी. नाही 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 नाही, माझ्या घरी. आता आवाज देतो, आई. आता सगळेच बाहेर येतात. तो म्हणतो, आई, मी तुझा गोपाळ. तिला खूप आनंद होतो. ती त्याच्या तोंडाला हात लावणार, तेवढ्यात आप्पा पुढे येतो आणि तिला मागे ढकलतो आणि मोहनच्या रूपातल्या गोपाळला एक कानाखाली देतो आणि म्हणते, पोळकुटं, नासकं रक्त माझं असूच शकत नाही. गोपाळ म्हणतो, बाबा, मी तुमचाच मुलगा आहे, मला माफ करा. मी पळायला नको होतं, पण मी 5 लाख रुपये घेऊन आलो आहे. 5 लाख म्हटल्यावर रंजी आणि तिच्या मुलाचे डोळे मोठे होतात. आप्पा म्हणतो, पैशाला भुलणारा मी नाही. तू जर माझा खराच मुलगा असशील ना, माझ्या प्रश्नाची उत्तरं देशील. गोपाळ म्हणतो, चालल आप्पा, एवढी वर्ष झाली तुमच्या प्रेमापासून लांब आहे. आप्पा म्हणतो, नाटक नाही हा. मला सांग, तू बारका असताना मी तुला कवा हाणला होता? तो गावातील जत्रेमधील नाटकात मी पोरगी बनलो होतो तवा. आप्पा म्हणतं, बरं, मला तुला काय बनवायचं होतं? तर आता त्याला आठवतं गोपाळ बोललेला, मी गावाकडं करोलीत असतो ना, माझ्या बापाने मला नक्कीच पैलवान बनवलं असतं. आता मोहन हसून म्हणतो, तुमच्यासारखा पैलवान? आप्पा म्हणतो, मग घरातून पळून का गेलो? आता मोहनला आठवतं गोपाळ बोललेला, घरातून पैसे चोरले होते, पळालो म्हणून निभावलं, नाहीतर आप्पाने जिवंतच जाळला असता. मोहन सांगतो, पैसे चोरले होते ना म्हणून पळून गेलो होतो. फुलाबाई म्हणते, अगं बाई, माझा गोपाळच आहे. आप्पा म्हणतात, कळल कळल. जातात आणि पायरीवर बसतात आणि म्हणतात, तुझ्या डाव्या पायावर मी लहानपणीच चटका दिला होता आणि चटक्याची खूण कधी बी जात नसती. तो दाखव. मोहन आता डाव्या पायावरची पॅन्ट वर करायला लागतो. त्याला आठवतं तो आणि गोपाळ शेकत बसलेले असतात. तो गोपाळच्या पायाकडे बघतो आणि म्हणतो, गोपाळ, ही खूण कसली? गोपाळ म्हणतो, अरे माझ्या बापाने मला चटका दिला होता, ती काय आता जन्मखूणच म्हणायची. मोहन म्हणतो, तुझा बाप लई तापट आहे का रे? गोपाळ म्हणतो, लई तापट, पण आता वयामानाने जरा शांत झाला असणार. म्हणून म्हणतो, ठीक आहे गोपाळ, तू जा, मी येतो मागून. तो आता स्वतःच्या पायाला चटका देतो. हे आठवल्यानंतर तो म्हणतो, बाबा, तुमचं वय झालं आहे, डाव्या पायावर नाही, उजव्या पायावर. तो पॅन्टवर करतो. खरंच चटका असतो. आप्पा आता इमोशनल होतो आणि म्हणतो, माझं पोर. जातून त्याला मिठी मारत म्हणतो, खरंच आपला गोपाळ आहे. आता त्याला घरात नेतात. फुलाबाई त्याचे खूप लाड करत असते, पण रंजीचा मात्र खूप जळफळाट होतो. तेवढ्यात एक मुलगी येते आणि म्हणते, गोपाळ,
ओळख बरं मी कोण आहे. आता मोहन फक्त बघत राहतो. ती तू गोपाळ असशील ना तर ओळखशील. तेवढाच आवाज येतो. ओळख पटकन. आता मोहन बाजूला बघतो. त्याला खाकी वर्दी दिसते. तो पायापासून वरपर्यंत बघत जातो. त्याचा मोठा भाऊ असतो. तो तू गोपाळ असशील ना तर हिला ओळखूनच दाखवशील. आणि नाही ओळखलं ना. आता मात्र मोहन जाम हादरतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.